मागील दीड महिन्यापासून जे आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे याचा परिणाम प्रत्येक व्यवसायावर झाला आहे. तसेच भारतातही मोठ्या प्रमाणात याचा परिणाम दिसून येते. आपण बघितलं तर जसं गॅससाठी तसं पेट्रोलसाठी यासाठी ज्या रांगा लागत होत्या आणि त्याचे काही ठिकाणी जर पाहिलं तर प्लॅस्टिकचे दर वाढले होते या आणि जे स्टाईल आणि गिरनाईट यांचेही दर वाढले होते. त्यासोबत आता हे जे सायकल येतात या सायकलीची दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला यावरून दिसून येते. सध्या परिस्थिती मी वाशिमच्या सायकल ज्या ठिकाणी ज्या विक्री होतात त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सायकली ह्या आत्ता परिस्थिती दुकानात उपलब्ध आहेत. सध्याची परिस्थिती जर बघितलं या सायकलीच्या मोठ्या प्रमाणात दर वाढले. या दर वाढल्यामुळे याचा परिणाम जे आखाती देशात जे युद्ध चालू आहे याच्यात जे जे स्पेअर पार्ट येतात त्याच्यात कुठेतरी दरात याची वाढ झाली आणि त्याच्यामुळे याच्यात हे दर वाढल्याचं आपल्याला दिसून येते. आपल्यासोबत काही व्यापारी येतात त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकंच काय परिस्थिती आहे. रेट वाढलेलेच आहेत सर आणि त्या रेट वाढल्यामुळे आपल्या इथे थोडंसं मार्केट डाऊन झालेलं आहे आणि रेट बाहेरच्या देशात जे युद्ध आहे त्यामुळे इंधन सगळंच वाढलं, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन वाढले. तर सायकल इंडस्ट्रीवर रॉ मटेरियल कच्च्या मालातही वाढ झालेली आहे. तर प्रत्येक कंपनीचं आम्हाला मेल आलेले आहेत की जवळजवळ 350 रुपये बेसिक सायकल जी येते ती 350 रुपये प्लस झालेली आहे आणि गिअर सायकल जवळजवळ 800 रुपयांनी प्लस आहे. आणि जे बाहेरच्या देशातून ज्या सायकली आपण बोलवतो नेहमी त्या जवळजवळ 15% म्हणजे 15% त्यावर भर पडलेला आहे. नक्कीच मला सांगा पेट्रोल डिझेलचे दर वाढले याचाही काही परिणाम याच्यावर जाणवेल. हो सर, कारण पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे काय होते, आता सायकल्स इथे तर बनत नाहीत, या येतात आपल्याला लुधियाना पंजाबवरून. मग तिथून इकडे येण्यासाठी जे ट्रक्स लागतात त्याच्यासाठी जे डिझेलचं त्यांचा रेट वाढला तर ते ट्रान्सपोर्टेशनचाही रेट वाढवून देतात. मग ते वाढला की इकडं प्रत्येक गोष्टीत म्हणजे इकडेही त्याची भर पडून जाते. याच्यावर ग्राहकावर काय परिणाम झाला सध्याची परिस्थिती? ग्राहकावरही परिणाम आहे सर, की ग्राहकांनाही याची झळ बसत आहे. दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीचा रेट वाढल्यामुळे ग्राहकांना, आणि आवक कमी आहे. प्रत्येकाच्या घरात जर एखादा व्यक्ती सॅलरीवर काम करतोय त्याची सॅलरी फिक्स आहे, पण हे रेट वाढल्यामुळे काय त्याची सॅलरी वाढली नाही आणि हे रेट वाढले तर त्याच्या खिशावर त्याचा परिणाम पडतोय. नक्कीच हे होते आपल्यासोबत सायकल विक्रेते. यांचं एकच मत आहे की जे आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे याचा परिणाम या दरावर होत आहे आणि याच्या जे आता सध्या जे विक्री व्हायला पाहिजे त्या परिणामात त्याच्यावर परिणाम होत आहे. कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.